मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाही. कुठून सुरुवात करू? माझ्याकडे पैसे नाहीये, पण मला शेअर मार्केट शिकायचे आहे. काय करू? मी शेअर मार्केट मधून रोज खरंच पैसे कमवू शकतो का? शेअर मार्केट जुगार आहे का? हे खरं आहे का? मित्रांनो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला प्रश्न घेऊया की शेअर मार्केटमध्ये खरंच रोज पैसे कमवता येतात का? तर त्याचे उत्तर आहे हो. तुम्ही रोज शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता. माझे अनेक मित्र शेअर मार्केटमधून रोज चांगले पैसे कमवत आहे. पण ते कधी? जेव्हा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 मुद्द्यांचे तुम्ही तंतोतंत पालन कराल. नवीन लोकांना हा व्हिडिओ खूपच फायदेशीर होणार आहे. शिवाय अनुभवी लोकांना आपण कुठे चुकत होतो हे समजणार आहे. कारण हे 5 मुद्दे मी माझ्या शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट्स असलेल्या सगळ्या मित्रांबरोबर बोलून बनवले आहे. त्यामुळे एकही मुद्दा चुकू नका. पहिला आहे शेअर मार्केटचे सखोल ज्ञान संपादन करणे. मित्रांनो, साधा विचार करा की आपल्याला 20,000ची नोकरी मिळवण्यासाठी 15 वर्ष शिक्षण घ्यावे लागते. मग शेअर मार्केटमध्ये काहीही ज्ञान न घेता आपण कसे पैसे कमवू शकतो? त्यामुळे 90% लोक ज्यांचे शेअर मार्केटमध्ये नुकसान होते त्याचे कारण म्हणजे ही लोक कोणतेही ज्ञान न घेता शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा त्यांचा लॉस होतो, म्हणजे नुकसान होते, तेव्हा सगळ्यांना सांगतात की शेअर मार्केट हे जुगार आहे. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. शेअर मार्केट हे जुगार त्या लोकांसाठी आहे ज्यांना कोणतेही ज्ञान न घेता शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे आहे. शेअर मार्केटचे जादूगार म्हणवणारे वॉरन बफेट रोज 6 ते 8 तास वाचन करायचे, ज्ञान संपादन करायचे. म्हणून ते आज जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. त्यामुळे नॉलेज न घेता तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरायचा विचार करत असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या हाताने नुकसान करायची तयारी करत आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शेअर मार्केटचे नक्की ज्ञान घ्यायचे, पण सुरुवात कुठून करायची? सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केटमध्ये जे इंडेक्स आहे, सेन्सेक्स आणि निफ्टी, त्याबद्दल माहिती घ्या. सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या असतात, त्याची माहिती घ्या. निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात, त्याची माहिती काढा. इक्विटी शेअर्स बाईंग अँड सेलिंग, स्टॉप लॉस, टार्गेट, लॉंग टर्म गुंतवणूक, शॉर्ट टर्म गुंतवणूक, इंट्राडे, डीमॅट अकाउंट, अशा अनेक विषयांची सखोल माहिती घ्या. तुमचे हे कष्ट वाचवण्यासाठी शहाणपण चॅनलतर्फे तुम्हाला 4,700 रुपयांचा बेसिक शेअर मार्केट कोर्स फ्रीमध्ये म्हणजे विनामूल्य देण्यात येत आहे. ह्या कोर्समध्ये कसे सहभागी व्हायचे याबद्दलची सर्व माहिती असलेला व्हिडिओ मी आधी बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आता उजव्या बाजूला दिसत असेल. दुसरं आहे, कुठल्याही फुकट मिळणाऱ्या टिप्स किंवा ॲडवायझरीजवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला असे अनेक लोक आढळून येतील जे तुम्हाला शेअर मार्केटबद्दल मोफत टिप्स किंवा कोणता शेअर विकत घ्यावा ह्याबद्दल सल्ले देण्यासाठी तयार असतील. इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्याला खरंच चांगले इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगचे कॉल्स काढता येत असतील तर तो दुसऱ्यांना सांगण्याऐवजी स्वतः पैसे कमवून श्रीमंत नाही का होणार? असल्या लोकांचा उद्देश तुमच्याकडून शेवटी पैसे उकळणे हाच असतो. सुरुवातीला तुम्हाला मोफत कॉल्स देतात आणि नंतर पैसे काढून घेण्यात असले लोक पटाईत असतात. त्यामुळे असल्या मोफत आणि निरर्थक मिळणाऱ्या सल्ल्यांना अजिबात बळी पडू नका. पण तुम्हाला वाटतं एखाद्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये अनेक वर्षे आहे, एक्सपर्ट आहे आणि तो चांगले कॉल्स देऊ शकतो. मग त्याने दिलेले कॉल 1 किंवा 2 महिने पेपर ट्रेडिंग करून बघा. पेपर ट्रेडिंग काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत. पेपर ट्रेडिंगचे कॉल 80%च्या वर यशस्वी झाले की मग त्याचे कॉल स्वीकारायला हरकत नाही. तिसरे आहे, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काय बनायचे आहे, इन्व्हेस्टर की ट्रेडर, हे आधी ठरवा. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारची लोक कामं करतात, इन्व्हेस्टर आणि ट्रेडर. इन्व्हेस्टर म्हणजे जे दीर्घ कालावधीसाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी शेअर्स विकत घेतात, ज्यांचा हेतूच हा असतो की काही वर्षांनी त्यांना आपल्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे. म्हणजे बँकमध्ये एफडी किंवा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी पैसे गुंतवण्याऐवजी चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले की त्याचे रिटर्न्स बाकीच्यांपेक्षा अनेक पटीने चांगले मिळतात. मी स्वतः इन्व्हेस्टर आहे. मी नेहमी चांगल्या कंपन्यांचे शेअर विकत घेऊन ठेवतो
कारण मला रोज ट्रेडिंग करणे शक्य नाही. दुसऱ्या प्रकारची लोक ट्रेडर्स असतात जे खूप कमी कालावधीसाठी म्हणजे 1 महिना, 1 आठवडा किंवा 1 दिवसासाठी शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. तुम्ही ट्रेडिंगमध्ये मार्जिनचा वापर करून कमी पैशामध्ये जास्त शेअर्स घेऊ शकता, पण इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात. ट्रेडिंगमध्ये रिस्क खूप असते, इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क कमी असते. शेअर मार्केटचे किंग वॉरन बफेट यांनी सुरुवात इन्व्हेस्टर म्हणूनच केली होती. एक्सपर्ट सांगतात की ह्या चार्ट प्रमाणे तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुरुवात केली पाहिजे. हा चार्ट सांगतो की सुरुवात नेहमी इन्व्हेस्टमेंट पासून करावी, ज्यामध्ये आपण इक्विटी शेअर्स पूर्ण पैसे देऊन विकत घेऊ शकतो. ह्याचा कालावधी अनियमित असतो. तुम्ही कितीही दिवस हे शेअर्स ठेवू शकता. इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला अनुभव आला की नंतर शॉर्ट टर्म ट्रेडिंग तुम्ही करू शकता, ज्यामध्ये तुम्ही पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करू शकता. ह्या ट्रेडिंगचा कालावधी 1 आठवडा ते 1 महिन्यापर्यंत असतो. हे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग पेक्षा सुरक्षित मानले जाते. आणि शेवटी येते ती इंट्राडे ट्रेडिंग. ही स्टेप वरील 2 स्टेपमध्ये चांगला अनुभव आल्यानंतर करण्याची स्टेप आहे, आणि ते पण छोटी रक्कम वापरून. इंट्राडे ट्रेडिंगचा कालावधी फक्त 1 दिवसाचा असतो. मित्रांनो, बरेच लोक सुरुवात इंट्राडे ट्रेडिंग पासून करतात. जी गोष्ट सर्वात शेवटी करायची त्यापासून तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही कसे यशस्वी व्हाल? शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट्स काय सांगतात याबद्दल ही माहिती दिली आहे. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणून काम करायचे आहे का ट्रेडर बनायचे आहे. चौथा आहे पेपर ट्रेडिंग. मित्रांनो, तुम्ही जर ट्रेडर म्हणून सुरुवात करायचा विचार करत असाल तर तुम्हाला पेपर ट्रेडिंग करणे अनिवार्य आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजे रोज पेपरवर तुम्ही शोधलेल्या कंपन्या आणि त्यांचे टार्गेट्स लिहून काढणे आणि दिवसाच्या शेवटी बघणे की तुम्ही लावलेले किती टार्गेट्स हिट होतात. जेव्हा तुमचा पेपर ट्रेडिंगचा रेशो 80% वर जायला सुरुवात होते, म्हणजे तुमचे 80% कंपन्यांचे टार्गेट्स हिट्स व्हायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तयार झाला आहात असे समजावे. एक्सपर्ट सांगतात सुरुवातीला तुम्ही 2 ते 3 महिने पेपर ट्रेडिंग केली पाहिजे, आणि जेव्हा 1 महिना सलग तुमचे कॉल्स 80% वर हिट होतात, नंतरच तुम्ही खऱ्या मार्केटमध्ये उतरा. अजून एक स्ट्रॅटेजी लोक वापरतात, ती म्हणजे पहिले 1 किंवा 2 महिने फक्त 1 किंवा 2 शेअर्स बाय करायचे आणि विकायचे, आणि तपासून बघायचे की आपला किती नफा होतोय, किती लॉस होतोय. 1 किंवा 2 शेअर असल्यामुळे जास्त लॉस होत नाही, पण तुम्हाला खऱ्या मार्केटचा अनुभव मिळतो. आणि इथे सुद्धा 80% वर तुमचे कॉल्स हिट व्हायला सुरुवात झाली की नंतर शेअर्सची संख्या हळूहळू वाढवायची. मित्रांनो, शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज लागते. मी जे डीमॅट अकाउंट वापरतो ते आहे एंजल डीमॅट अकाउंट, जिथे इन्व्हेस्टमेंट म्हणजे डिलिव्हरी चार्जेस फ्री आहे. तुम्हाला सुद्धा एंजलमध्ये फ्रीमध्ये अकाउंट ओपन करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून एका दिवसात तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. 5वा आणि शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे संयम पाळणे. मित्रांनो, 95% लोक शेअर मार्केटमध्ये येतातच या हेतूने की त्यांना वाटते मी इथे झटपट श्रीमंत होईल, मला इथे लवकर पैसे मिळाले पाहिजे, आणि या झटपट पैसे मिळवण्याच्या नादात त्यांचे खूप मोठे नुकसान होते. तुमच्यामध्ये सुद्धा संयम ठेवायची वृत्ती नसेल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही. जसे आपल्याला शाळेत असताना वेगवेगळे विषय होते, इतिहास, भूगोल, गणित, तसंच शेअर मार्केट सुद्धा एक मोठा विषय आहे. त्याचा चांगला अभ्यास करून मग नफा कमवणे, ह्या गोष्टीला संयम लागतो. मित्रांनो, हे होते ते 5 महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही अंमलात आणले तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.